नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बेसन न वापरता अगदी पौष्टिक आणि चविष्ट असे ज्वारीच्या पिठाचे टोमॅटो ऑमलेट करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर हे टोमॅटो ऑमलेट करण्यासाठी इथे मी 2 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो असे मी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. तर टोमॅटोसोबतच इथे आपण काही आणखी साहित्य घेतलेलं आहे. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, काही कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेले आहे आणि 1 इंच आलं आपण बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटोसोबतच इथे आपण आता यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. 1 इंच आलं इथे मी बारीक कट करून घेतलेलं आहे ते घालत आहे. थोडी कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि याची आता आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर इथे मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. टोमॅटो अगदी बारीक करायची काहीही गरज नाही आहे. आता या टोमॅटोच्या पेस्टमध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घालून घेत आहे. ज्वारीच्या पिठामध्ये भरपूर फायबर असतात. ज्यांना बेसन चालत नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. अर्धी वाटी इथे मी रवा घातलेला आहे. पाव वाटी मी इथे तांदळाचं पीठ घालत आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे. आता यात गरजेनुसार पाणी घालून डोश्याच्या पिठाप्रमाणे आपणाला हे पीठ वाटून घ्यायचं आहे. इथे मी अशा प्रकारे हे पीठ वाटून घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतल्यामुळे अगदी कमी वेळेत हा पदार्थ तयार होतो. हा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बेस्ट असा ऑप्शन आहे. इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही 1 वाटी पोहे भिजत घालून ते मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेत आहे. कोथिंबीर जास्त घातल्यामुळे याची चव आणखी वाढते आणि आपण ज्वारीचा पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे हे आणखी हेल्दी आहे आणि वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये कांदा बारीक करून घालू शकता. इथे आपलं परफेक्ट असं बॅटर तयार आहे. माझ्या लहान बाळाला खाण्यासाठी हे ऑमलेट हवं होतं त्यामुळे ते मला मऊ हवं होतं. यात तुम्ही आणखी थोडंसं पाणी वापरलं तर तुमचे ऑमलेट अगदी कुरकुरीत असे होतील. इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे. यावरती 1 चमचा तेल घालून ते अगदी व्यवस्थित असं पसरवून घेते आहे. इथे मी तव्यावरती 1 पळी बॅटर घालून घेतलेलं आहे आणि हे बॅटर तव्यावरती व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने पसरवून घेते आहे. इथे मी थोडंसं जाडसर असंच हे बॅटर पसरवून घेतलेलं आहे. छान असं पसरवून झाल्यानंतर आपणाला थोडंसं तेल बाजूने घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि यावरती झाकण लावून घेत आहे. झाकण लावून 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती आपणाला हे छान असं होऊन द्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. एका बाजूने व्यवस्थित असं भाजलेलं आहे, मस्त रंग आलेला आहे. दुसऱ्या बाजूनही आपण असंच होऊन देऊया. दुसऱ्या बाजूनीही चेक करते, मस्त असं भाजलं गेलेलं आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं होऊ द्यायचं. तर इथे आपलं मस्त असं चविष्ट पौष्टिक ज्वारीच्या पिठाचं टोमॅटो ऑमलेट तयार आहे. या पद्धतीने तुम्ही टोमॅटो ऑमलेट नक्की ट्राय करा. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.